हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण आता घेतो आहे 11वीचं इंग्लिश. तर आता आपण घेतो आहे यामध्ये पोएट्री सेक्शन. त्यामधली पहिली पोयमचं नाव आहे चेरी ट्री, ज्याचे कॉम्प्रिहेन्शनचे 3 पार्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. अजून तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या आणि त्यानंतर हा पार्ट बघा. आज आपण घेतोय ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. बऱ्याच विद्यार्थ्यांना बघा, 11वीच्या विद्यार्थ्यांना तर मला वाटतं ॲप्रिसिएशन लिहिताना खूप समस्या निर्माण होतात. कसं लिहायचं, पॉईंट कोणते असतील, कोणत्या पॉईंटमध्ये काय लिहावं, आपण या भागामध्ये सविस्तर आणि डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ पोयम लिहिताना अजिबात समस्या येणार नाही. वळूया आपण आजच्या भागाकडे. सुरुवात करूया ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. आणि ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम लिहिताना आपल्याला कोणकोणत्या पॉईंटवरती फोकस करायचं आहे ते आपण सुरुवातीला बघूया. ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. सुरुवातीला आपण लिहितो अबाउट द पोयम. पोयम काय आहे, त्यानंतर इथे लिहितो पोएटबद्दलची माहिती, आणि त्यानंतर लिहितो टायटलबद्दलची माहिती. त्यानंतर बघा थीम, समरी, पोयमची समरी काय असेल, गिस्ट, सारांश काय असेल त्याचा ऑफ द पोयम. पोएटिक स्टाईल, बघा पोएटची एक स्टाईल असते लिहायची, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर कोणती लँग्वेज तो वापरतोय, पोएटिक डिव्हायसेस कोणते यूज केलेत, इथे वापरायचे आपण फिगर ऑफ स्पीच कोणते वापरलेले आहेत ते युज्ड इन द पोयम. त्यानंतर स्पेशल फीचर्स, वैशिष्ट्ये काय आहेत, नॉवेल्टीज काय आले आहेत, फोकसिंग एलिमेंट्स कोणकोणते आहेत, मॅसेज कोणत्या मिळतो आपल्याला कवितेतून, व्हॅल्यूज कोणत्या मिळत आहेत, मोरल्स काय आहेत पोयममध्ये. त्यानंतर तुमचे जनरल ओपिनियन, तुमचं मत काय आहे पोयमच्या बद्दल. ओके, तर आपण करूया सुरुवात ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. पोयमचं नाव आहे चेरी ट्री. सुरुवातीला बघायचं आपल्याला अबाउट द पोयम, पोएट अँड टायटल. जर बघा ॲप्रिसिएशन कोणत्याही पोयमचं करताना आपल्याला जो कवी आहे त्या कवीबद्दल थोडीशी जनरल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. तर रस्किन बॉन्ड हा जो पोएट होता, हा जो कवी होता, तो भारतात वाढला आहे, कारण त्याचे आई वडील हे भारतात राहत होते. तो ब्रिटिशकालीन पिरियड होता, ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, तेव्हा कित्येक अधिकारी इंग्लंडचे इथे राहत होते. त्याबरोबर हा रस्किन बॉन्डसुद्धा इथेच राहत होता आणि इथल्याच शाळेमध्ये शिकला, तो म्हणजे मसुरीची शाळा. मसुरी कुठं आलं बघा, उत्तराखंडमध्ये. आणि त्या ठिकाणी पर्वत, त्या जे हिमालय पर्वताची जी त्याला सौंदर्यसृष्टी बघायला मिळाली, आणि त्यामुळं त्याच्या कवितेमध्ये, त्याच्या गोष्टीमध्ये, त्याच्या पुस्तकांमध्ये हे आपल्याला सर्व त्याचं हिमालयाचं आणि तिथल्या निसर्ग सौंदर्याचं चित्र पाहायला मिळतं. द टायटल चेरी ट्री इंडिकेट्स टू द रीडर दॅट द पोयम हॅज समथिंग टू डू विथ नेचर. चेरी ट्री वाचल्यानंतरच रीडरच्या लक्षात येतं की काहीतरी निसर्गाबद्दलच आहे. समथिंग टू डू विथ नेचर, नेचरबद्दलच काहीतरी आहे. द पोएट रस्किन बॉन्ड इज अ नेचर लवर. काय आहे तो, निसर्गप्रेमी आहे. हिज लाईफ इन द ब्युटिफुल हिल्स. हिल्स कुठल्या बघा, इथे हिमालयन हिल्स ऑफ मसुरी. मसुरी कुठं आलं बघा, उत्तराखंडमध्ये येतं. हॅज प्रोव्हाइडेड द सेटिंग फॉर मेनी बुक्स ऑफ स्टोरीज अँड पोएम्स. या ठिकाणी सेटिंग याचा अर्थ होतो की लोकेशन. ज्या लोकेशनला त्याने ते पोएम्स लिहिले आहेत, त्याने कथा लिहिल्या आहेत, ते कथेला जे हिलचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याने सेटिंग पुरवले, म्हणजे लोकेशन पुरवलेलं आहे, आणि त्याच्या आधारे त्याने आपल्या पोएम्स आणि आपल्या कथा लिहिलेल्या आहेत. द पोएम फॉलोज द रिलेशनशिप ऑफ द नेरेटर अँड द ट्री ओव्हर सेव्हरल इयर्स. खूप वर्षापर्यंत जे रिलेशन दोघांमध्ये होतं, कोणामध्ये, त्या चेरी ट्रीमध्ये आणि लेखकामध्ये जे रिलेशन होतं ते कित्येक वर्षापर्यंत कशा प्रकारे वाढत गेलं, कशा प्रकारे ते रिलेशन निर्माण झालं, हे आपल्याला या ठिकाणी या कवितेमध्ये पाहायला मिळतं. पुढे बघा, सेकंड पॉईंट आहे तो थीम, समरी, गिस्ट ऑफ द पोएम. आता थीम बघितलं तर माहिती आहे कोणती थीम आहे, नेचर. द पोएम इज वन दॅट मेक्स द रीडर फील ॲज इफ काय रे बघा या ठिकाणी, ॲज इफ द पोएट इज डिस्क्रायबिंग हाऊ अ चाइल्ड वॉज ग्रोविंग अप ओव्हर द इयर्स.
ॲज इफ म्हणजे काय बघा, जणू काही. म्हणजे कवितेतून कवी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय जणू काही एखादं छोटं मूल, चाइल्ड वॉज ग्रोईंग अप ओव्हर द इयर्स, खूप वर्षापर्यंत कसं वाढत जातं. एखादं मूल, त्याला किती नर्चर करावं लागतं, त्याला किती पोषण द्यावं लागतं. जर आपण या कवीची लाईफस्टाईल बघितली तर त्याचे आई वडील हे वेगवेगळे राहत होते, सेपरेट राहत होते. आणि त्यानंतर त्याच्या आईने दुसरा विवाह केला आणि तो मग वडिलांसोबत राहू लागला, परंतु वडिलांची सुद्धा काही वर्षांनी डेथ झाली. म्हणजे लहानपणी जे काही संस्कार करावे लागतात, त्या रोपट्यावरती जसे संस्कार करावे लागतात तसेच त्या लहान मुलावरती सुद्धा संस्कार करावे लागतात, जेणेकरून पुढचं लाईफ त्याचं चांगलं होईल. ते रोपटं असताना जर त्याला चांगलं पोषण दिलं तरच त्याचं चांगलं झाड होईल. असंच कवी सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याच्या लाईफमध्ये, स्वतःच्या लाईफमध्ये त्याला ते क्षण मिळाले नाही, त्याला ते नर्चर, जे पोषण मिळालेलं नाही आहे, याच्यातून असं तो कवी सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय म्हणतोय तो, एखादं छोटं मूल जसं प्रौढ होत जातं, कसं वाढत जातं, ते वर्णन जणू काही तो करत आहे. ही ऑब्झर्व्स द ट्री ग्रोथ अँड इन द एंड फील्स कंटेंट टू ॲडमायर इट इन हिज गार्डन. कंटेंट म्हणजे एखादी गोष्ट असणे, तर त्याच्याकडे ती गोष्ट आहे म्हणून तो काय करतो, त्या गोष्टीचं कौतुक करतो. कोणतं, चेरी ट्री आहे त्याच्याकडे, त्याच्या गार्डनमध्ये, त्याचं तो कौतुक शेवटी करत आहे. पुढे बघा, पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज इन द पोएम. द पोएम इज इंटरेस्टिंग ॲज द स्टोरी फ्लोज. जसं ते पुढे पुढे जाते, सुरुवातीला आपण बघितलं होतं की त्याने ती ट्रीचं जो सीड होता तो पेरलेला होता. त्यानंतर ते मोठं झालं, थोडंसं बेबी होतं, लहान मुलं होतं, नंतर त्याचं रूपांतर एका वृक्षामध्ये झालं. म्हणजे आपल्याला जशी स्टोरी पुढे जाते तसशी पोएम इंटरेस्टिंग होत जाते. इट हॅज राईम स्कीम ए बी बी सी सी. राईम स्कीम बघा, एका ओळीत जो राईम आला आहे तो दुसऱ्या ओळीत आला आहे, तिसऱ्या ओळीत जो आला आहे तो चौथ्या ओळीत आला आहे, राईम आलेला आहे. त्यामुळे ए बी बी अशी ती स्कीम आहे. देर आर मेनी रन ऑन लाईन्स. रन ऑन लाईन्स म्हणजे काय, की एका ओळीत ते मिनिंग न संपता, ते वाक्य पूर्ण न संपता ते काय होतं, दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा ट्रान्सफर होतं. वेअर द एंड ऑफ द लाईन डज नॉट एंड द सेंटेन्स. जरी ते ओळीचा एंड झाला तरी ते वाक्याचा एंड होत नाही आहे. बट द सेंटेन्स कंटिन्यूज ऑन टू द नेक्स्ट लाईन. ते दुसऱ्या लाईनमध्ये काय होतं, कंटिन्यू होतं. एकाच ओळीत ती वाक्य संपत नाही आहे, तर ती वाक्य दुसऱ्या ओळीत काय होतं, कंटिन्यू होतं. म्हणून त्याला रन ऑन लाईन्स म्हटलेलं आहे. देअर इज अ सेन्सरी इमेजरी ऑफ साईट अँड साऊंड. सेन्सरी इमेजरी, सेन्स किती आहेत, 5 सेन्स आहेत. आपण बघतो, ऐकतो, फील करतो. मग हे सेन्सरी इमेजरी त्या ठिकाणी आहेत. साईट कोणत्या, साऊंडच्या, आणि काय म्हटलं बघा या ठिकाणी, लाईट, इथे लाईट असणार, प्रकाशाच्या आणि त्या आवाजाच्या काय आहेत, इमेजरी आहेत. द चॉईस ऑफ सिम्पल वर्ड्स मेक्स द लँग्वेज इझी टू कॉम्प्रेंड अँड एन्जॉय. चॉईस ऑफ सिम्पल वर्ड्स, अगदी सिम्पल वर्ड्स वापरलेले आहेत, हाय लेवल वर्ड्स वापरलेले नाही आहेत, आणि त्यामुळे लँग्वेज कशी झाली आहे, इझी झाली आहे. कॉम्प्रेंड म्हणजे समजणे, ते समजायला खूप इझी झाली आणि खूप आनंददायक झालेली आहे. अलायट्रेशन इन सेव्हरल लाईन्स. अलायट्रेशन, रिपिटेशन होते बघा लाईनचं, एका एका शब्दाचं, लेटरचं रिपिटेशन होते. मेक्स द पोएम एन्जॉयबल टू रीड अलाउड अँड लिसन टू. ऐकायला किंवा ती जोरात बोलायला खूप एन्जॉयबल झाली, आनंददायी पोएम झालेली आहे, कारण त्यामध्ये अलायट्रेशन आलेलं आहे. पर्सनिफिकेशन म्हणजे चेतनगुणोक्ती अलंकार. मेक्स द चेरी ट्री डिअर इवन टू द रीडर. आणि त्यामुळे पर्सनिफिकेशन आल्यामुळे ते चेरी ट्री अगदी प्रिय झाले. त्या कवीला तर प्रिय होतंच, परंतु वाचकाला सुद्धा प्रिय झालेलं आहे. त्यानंतर बघा, स्पेशल फीचर्स, नोवेल्टीज, फोकसिंग एलिमेंट्स. द पोएम सीम्स टू मेक द रीडर अवेअर दॅट अ स्मॉल एफर्ट, इफ नर्चर्ड केअरफुली विदाउट गिविंग अप, कॅन ब्रिंग रिच अवॉर्ड्स. एक छोटीशी कृती, स्मॉल काय म्हटलं, एफर्ट्स, छोटासा प्रयत्न काय करेल, इफ नर्चर्ड केअरफुली, जर त्याचं आपण पोषण काळजीपूर्वक केलं. नर्चर्ड करणं म्हणजे काय करणं, काळजी करणं, संवर्धन करणं. जर त्याचं संवर्धन केलं गेलं तर काय होईल, विदाऊट गिविंग अप, न हरता, न थांबता, कॅन ब्रिंग रिच अवॉर्ड्स, आणि आपल्याला त्याचे रिच, खूप भारी असे काय मिळेल, तिचा परतावा मिळेल, रिटर्न मिळेल. इट इज अ हॅपी पोएम दॅट किंडल्स होप. किंडल करणं म्हणजे काय करणं, प्रफुल्लित करणं, आशा प्रफुल्लित काय करतं, हे ठेवतं. ही अशी काय आहे, ही पोएम आहे ज्याच्यातून आपल्या आशा प्रफुल्लित राहतात, पल्लवित राहतात. मॅसेज, व्हॅल्यूज, मोरल्स इन द
पोएम. मोरल्स काय मिळतात आपल्याला, सार काय आहे, संदेश काय मिळतोय. ओके. द पोएम हॅज मोर दॅन वन मेसेज. एकच नाही आहे तर खूप मेसेजेस आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. इट हॅज द मेसेज टू परसिस्ट इन द स्ट्रगल टू अचीव अ गोल. परसिस्ट म्हणजे काय करणं, अविरत एखादं काम करणं. मग अविरत काय करावं लागतील, आपल्याला स्ट्रगल करावे लागेल एखादा गोल अचीव करताना. देर इज अ मेसेज ऑफ होप वेन वन कॅन ओनली डिस्पेअर. बघा, एक आशा मिळेल. एखादा माणूस ज्यावेळी निराश होतो, त्याच्याकडे काहीच नसतं, त्यावेळी त्याला एक आशेची गरज असते. ती आशा या कवितेतून मिळेल. देर इज अ मेसेज टू लव्ह ट्रीज. आणखीन एक मेसेज आपल्याला मिळतो आहे की वृक्षांवर प्रेम करा. अँड प्लांट अँड ग्रो ग्रीनरीज वेन एवर वी कॅन. आणि ग्रीनरी वाढवा जेव्हा जेव्हा शक्य असेल, हा मेसेज आपल्याला मिळतो आहे. इट विल इन्स्पायर चिल्ड्रन टू सो सीड्स अँड लुक आफ्टर द प्लांट्स फॉर द सेव्हरल इयर्स दॅट दे टेक टू ग्रो. बघा, मुलांना काय करेल ही पोयम, इन्स्पायर करेल. कशासाठी, तर सो करणं म्हणजे पेरणे. काय पेरायला, बिया पेरायला. आणखीन लुक आफ्टर, काळजी घेण्यासाठी. बघा, कवीने आपल्याला सुरुवातीत सांगितलं होतं की त्यांनी ती बी पेरली आणि तो विसरून गेला. तसं नाही चालणार. तर बी पेरल्यानंतर ते झाड छोटं असताना त्याची खूप काळजी करावी लागेल, हा संदेश आपल्याला इथून मिळतो आहे. देन लेटर दे कॅन एन्जॉय द फ्रुट्स. बघा, जशी कवीला चेरी फ्रुट्स नंतर मिळाले, तसं जर मुलांनी आत्ता काहीतरी काम केलं, बी पेरली, तर नक्कीच तुम्हाला त्याचं झाड होईल आणि त्या झाडाची फळं खायला मिळतील. तेव्हा तुम्ही अगदी अभिमानाने सांगाल, हे झाड मी लावलं होतं आणि आज मी आनंदाने याची फळे खात आहे. म्हणजे एखादा छोटासा प्रयत्न केला, त्याचं चांगल्या प्रकारे संवर्धन केलं, त्याच्यावर अविरत प्रयत्न केले, तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तुम्हीसुद्धा आता विद्यार्थी आहात. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलात तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. प्रयत्न केल्याने सर्व साध्य होईल, असा एकंदर मेसेज आपल्याला या कवितेतून मिळत आहे. पुढे बघा, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. तुमचं मत काय आहे ते सांगायचं आहे. आय एन्जॉयड द पोएम. मला खूप आनंदी वाटलं, भारी वाटलं ते पोएम वाचून. इट वॉज इंटरेस्टिंग टू रीड द सॅपलिंग ग्रोविंग इंटू अ ट्री ॲज द बॉय ग्रू इंटू अ रिस्पॉन्सिबल यंग मॅन. जसं बघा, एखादं छोटं बी कशामध्ये रूपांतर होतं, झाडामध्ये रूपांतर होतो, तसंच एखादा मुलगा काय होतो, रिस्पॉन्सिबल यंग मॅन, एक जबाबदार तरुण नागरिक निर्माण होतो. जसं एखाद्या छोट्या बीतून झाड निर्माण होतं, तसं एका छोट्या मुलाचं रूपांतर एका जबाबदार नागरिकामध्ये होतं. हे पाहायला आपल्याला कवितेतून मिळतं आणि त्यामुळे ही कविता मला खूपच आवडलेली आहे. तर आपण आता इथे थांबतोय. हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होऊ दे. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय आणि त्याचबरोबर छान छान कॉमेंटसुद्धा देताय. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.